2014 साली झालेल्या निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता। या मतदारसंघामध्ये उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांची संख्या लक्षणीय आहे आणि ते भाजपचे पारंपरिक असे मतदार आहेत। त्यामुळे या मतदारसंघामध्ये गोपाळ शेट्टींना आव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून ग्लॅमरस चेहऱ्याचा शोध सुरू होता आणि आता तो शोध पूर्ण झालाय असं म्हणायला हरकत नाहीये। मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कडव्या आव्हानाचा सामना करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंबर कसली आहे। महायुतीच्या उमेदवारांना तोडीस तोड लढत देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून तितक्याच तगड्या उमेदवारांचा शोध सुरू आहे। दरम्यान उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे दिग्गज नेते गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला उमेदवारी देण्याच्या हालचाली काँग्रेसकडून सुरू झाल्याचं वृत्त आहे। आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांच्या नावाचीही उत्तर मुंबईतून उमेदवारीसाठी चाचपणी झाली होती। अखेरीस उर्मिला मातोंडकर हिला रिंगणात उतरवण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून आधीच गोपाळ शेट्टी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे त्यांच्या विरोधात आता काँग्रेस उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा करत असल्याचं बोललं जातंय। उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेस प्रवेश करून तिकीट देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळते। मात्र याबाबत अद्यापही उर्मिला किंवा काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नाही। दुसरीकडे याच मतदारसंघातून आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे या उमेदवारीसाठी आग्रही असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, जयकांत शिकरे फेम अभिनेते प्रकाश राज, हेमा मालिनी, नुसरत जहां, मिमी चक्रवर्ती, मुनमुन सेन हे कलाकार देखील निवडणुकीमध्ये उतरले आहे। त्यानंतर आता उर्मिलाच्या नावाची चर्चा रंगल्यामुळे अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। आता प्रतीक्षा आहे ती काँग्रेसच्या अधिकृत अशा घोषणेची। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।